ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आज आपण ऐकणार आहोत अफजल खानाचा वध. वकिलांच्या भेटीगाठी सुरू होत्या. खानाच्या आणि शिवाजी महाराजांच्या भेटीची तयारी जोरदार सुरू होती. तारीख ठरली. मार्गशीर्ष शुल्क सप्तमी, गुरुवार 10 नोव्हेंबर 1659. मध्यान वेळच्या वेळी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होईल असं ठरवण्यात आलं. त्यावेळी दोघांच्या जवळ प्रत्येकी 2 सेवक राहतील. प्रत्येकाचे 10 अंगरक्षक बाणाच्या टप्प्यापलीकडे उभे राहतील. दोघांनीही सशस्त्र यावे असा तपशील ठरवण्यात आला आणि दोघांनाही तो मान्य झाला. प्रतापगडच्या माचीवर खानासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला होता. या शामियान्यातच शिवाजीराजे आणि अफजल खान यांची भेट होणार होती. ठरल्याप्रमाणे गुरुवारी मध्यानच्या वेळी अफजल खान प्रतापगडच्या माचीवर येऊन पोहोचला. महाराजांनी स्वरक्षणासाठी चिलकत आणि शिरस्त्राण घातले. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात वाघनखे अशी 2 शस्त्र महाराजांनी घेतली. जीवा महाला आणि संभाजी कावजी हे 2 हुद्देकरी सोबत घेतले आणि खानाच्या बरोबरही 2 हुद्देकरी होते. त्याच्यात सय्यद बंडा हा धारकरी सुद्धा होता. जीवा आणि संभाजी सोबत राजे शामियान्यात निघाले. कृष्णाजी भास्कर समोर आले. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला. राजे पडद्याजवळ गेले आणि त्यांची नजर आत गेली आणि तसेच राजे 2 पावले माघारी आले. पंताजी गोपीनाथ लगबगीने बाहेर आले. राजांनी विचारले, पंत, आत खानाच्या बरोबर कोण आहे? बंडा सय्यद आहे महाराज. तर त्याला ठरल्याप्रमाणे बाहेर जायला सांगा. खान अगोदरच अस्वस्थ झाला होता. गोपीनाथ पंतांनी विनंती करताच खानाच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटले. सय्यद बंडाला बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि दाराशी जीवा संभाजींना उभे करून राजे कृष्णाजी बरोबर आतमध्ये गेले. खानाचे रूप राजांनी हेरले. मोगलाई पगडीवर पाचूंच्या जडावाचे हिरवे गर्द पिंपळ पान चमकत होते. चेहऱ्यावर हास्य होते. डोळे राजांवर रोखले होते. धुराचा लोट उठावा तसा खान चौथऱ्यावर उभा होता. राजांचा बांधा अमळ, ठेंगणा आणि सडपातळ. खानाच्या तुलनेने ते फारच किरकोळ भासत होते. आता पंताजी गोपीनाथांनी ओळख करून दिली. हे आमचे महाराज शिवाजी राजे भोसले. कृष्णाजींनी सुद्धा अफजल खानाची ओळख करून दिली. खानाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो राजांकडे बोट दाखवून विचारू लागला, शिवाजी शिवाजी म्हणतात तो हाच काय? दोन्ही वकिलांनी माना हलवल्या. राजांनी निर्भयपणे खानाकडे पाहिले आणि राजांचा कणखर आवाज उमटला, खान खान म्हणतात तो हाच काय? दोन्ही वकिलांनी होकारार्थ माना डोलवल्या आणि ते आदबीने मागे सरकले. आता शामियान्यामध्ये फक्त 2 उरले. खानाने आपले विशाल बाहू पसरले आणि तो म्हणाला, आओ राजे आओ, हमारे गले मिलो. राजे धीम्या पावलांनी चौथरा चढून गेले. त्यांनी जगदंबेचे स्मरण केले आणि अफजलचे हात राजांच्या पाठीवर पडले. शिवाजी राजांनी खानाच्या उजव्या छातीवर मस्तक टेकले. खानाची ताकद वाढत होती. खान हसला आणि त्याने राजांचे मस्तक डाव्या बाजूला घेतले. खान राजांचे मस्तक काखेकडे नेऊ पाहत होता आणि खानाच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू उमटले होते. तोच ते हास्य विरले. डोळे विस्फारले गेले. तीव्र वेदना मुखावर प्रकटली आणि खानाच्या वेदनेसह त्याचा संताप उसळला. त्याने जमदार उपसली आणि राजांच्या पाठीत खुपसली. पण ती जरी कुडत्यावरून अंगरखा फाडीत सरकली आणि राजांनी त्याच क्षणी बिचवा उपसून खानाच्या उजव्या बाजूस भोकसला. सर्व ताकदीने बिचवा आडवा ओढला. खान त्या वाराने मागे कल्ला. खानाच्या पकडीतून सुटका करून घेत राजांनी चौथऱ्याखाली उडी मारली. तोच संतापाने बेभान झालेला खानाचा दुसरा वार राजांच्या मस्तकावर झाला.
जिरेटोप तुटून आतले जरी बख्तर फुटून त्या वाराने राजांच्या टाळूवर जखम झाली. सुन्न झालेले राजे स्वतःला सावरीत असतानाच खान ओरडला, "तागा!" शामियान्यात सर्व लक्ष केंद्रित करून दाराशी उभे असलेले संभाजी कावजी आणि जीवा आत घुसले. जीवाने पाहिले दुसऱ्या दरवाजाने बंडा सय्यद पट्टा चढवून पुढे सरकत होता आणि क्षणाचाही अवधी न घेता जीवा महालाने बैठक घेतली आणि शिवाजीवर लक्ष ठेवून येणाऱ्या सय्यदचे लक्ष पळभरच हाताखाली पोचलेल्या जीवाकडे नव्हते. राजांपासून अगदी नजीक पट्टा आला असता जीवाने तो हात आपल्या तलवारीने गलम केला. सय्यदचा हात पट्ट्यासह तुटला. सय्यदची किंकाळी घुमली आणि आश्चर्यचकित झालेला सय्यद कुठून वार आला हे पाहत असतानाच जीवाने दुसरा वार केला. सय्यद कोसळला. संभाजी खानाकडे बघत होता. रक्तबंबाळ झालेला खान पोट बांधून दिसेल त्याचा आधार घेत रक्त सांडत शामियान्याच्या बाहेर जात होता. झोकांड्या देत त्याने पालखी गाठली. भोयांनी ती उचलीपर्यंत संभाजी धावला आणि कसलाही न विचार करता त्याने भोयांचे पाय तोडले. पालखी पडली आणि संभाजीची तलवार खानाच्या छातीत घुसली. झाडीत लपलेले सारे वीर एकदम तुटून पडले. एकच चकमक सुरू झाली आणि भानावर आलेले राजे त्वरित शामियान्याच्या बाहेर पडले. जीवा महालाने भवानी तलवार राजांच्या हातामध्ये दिली. राजांनी घोडे गाठले. राजे स्वार झाले. तोच कृष्णाजी भास्कर तळपत्या तलवारीनिशी धावत आला आणि ओरडला, "राजे राजे घात केला!" कृष्णाजीने केलेला वार राजांनी तलवारीवर झेलला. प्रत्येक क्षणाला किंमत होती, पण राजे ओरडले, "पंत तुम्ही जा." संतापाने बेभान झालेल्या कृष्णाजी भास्कराने दुसरा वार उचलला आणि राजांचा नाईलाज झाला. त्यांनी बसल्या घोड्यावरूनच कृष्णाजीवर वार केला आणि कृष्णाजी गतप्राण होऊन कोसळले. सगळीकडे तलवारीचे वार निघत होते. राजांनी पाहिले जीवा राजांच्या पाठोपाठ स्वार झाला होता, पण संभाजी कावजीचा कुठेच पत्ता नव्हता. तोच संभाजी कावजी दिसला. शामियान्याच्या उजव्या बाजूने संभाजी येत होता. उजव्या हातात खानाचे मस्तक होते आणि संभाजी स्वार होताच राजांनी घोड्याला टाच मारली आणि भरधाव वेगाने तिन्ही घोडी गडाकडे उधळली. खानाचा वध करून शिवाजी राजांनी किल्ल्यावरून इशारतीच्या तोफा डागल्या आणि ठरल्याप्रमाणे महाराजांचे सैन्य प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या जंगलमय प्रदेशामध्ये विखुरलेले होते. इशारतीचा आवाज येताच महाराजांच्या सैन्यानं खानाच्या सैन्यावर हल्लाबोल केला. कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव, सिलीमकर देशमुख इत्यादी सरदारांनी अतुल पराक्रम गाजवून खानाच्या सैन्याची अक्षरशः वाताहत केली. अशा प्रकारे अचानक युद्धाला तोंड द्यावे लागेल असे विजापुरी सैन्याला स्वप्नातही वाटत नव्हते. त्यामुळं अक्षरशः त्यांची फजिती झाली आणि विजापुरी फौजा सैरा वैरात धावत सुटल्या. खानाचा मुलगा फाझिल खान हा प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने निसटून गेला, पण खानाकडील हत्ती, उंट, घोडी आणि लाखो रुपयांचे जडजवाहीर मराठ्यांना लुटीत मिळाले आणि विजापुरी सैन्यातील अनेक सैनिक आणि अंमलदार शिवाजी राजांना शरण आले आणि राजांनीही त्यांना अभय दिलं. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.